गुरुकृपा असली की अशक्य ही शक्य होते. ही कथा आहे श्रीपाद श्री वल्लभ यांच्या करुणेची. एकदा एक ब्राह्मण अत्यंत दुःखी अवस्थेत श्रीपाद श्री वल्लभ महाराजांकडे आला. घरात अन्न नव्हतं, शरीर आजारी होतं आणि मन पूर्णपणे खचलेलं होतं. डोळ्यात अश्रू घेऊन तो म्हणाला, महाराज, मी खूप उपवास केले, खूप देवपूजा केली, पण माझं नशीबच खराब आहे. महाराजांनी त्याच्याकडे प्रेमाने, करुणेने पाहिलं. त्यांच्या नजरेत राग नव्हता, फक्त माया होती. शांतपणे ते म्हणाले, तू रोज काय करतोस? ब्राह्मण म्हणाला, उपवास करतो, देवपूजा करतो, पण मन मात्र सतत तक्रार करतं. तेव्हा गुरु हलकेच हसले आणि म्हणाले, देवाकडे मागणं सोपं आहे, पण देवावर पूर्ण विश्वास ठेवणं कठीण आहे. आजपासून फक्त एकच कर, जे मिळेल ते प्रसाद समजून स्वीकार. त्या क्षणी त्याने गुरूंचे शब्द हृदयात कोरून ठेवले. तक्रार थांबवली आणि नामस्मरण सुरू केलं. हळूहळू दिवस बदलू लागले. आजारी शरीर बरे होऊ लागले, घरात अन्न येऊ लागलं आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे मनात समाधान आणि शांती निर्माण झाली. मित्रांनो, गुरुकृपा म्हणजे जादू नाही, ती मनाच्या बदलाची दिव्य शक्ती आहे. जिथे विश्वास आहे तिथेच चमत्कार घडतात. ज्यांना गुरुकृपेवर विश्वास आहे त्यांनी नक्की लाईक करा आणि कमेंटमध्ये गुरुदेव दत्त लिहा. शेअर करा. धन्यवाद. Download ShareChat.